कोल्हापूर इंचलकरंजी येथील गोड ऊसाची कडू कहाणी सांगणारा सुंदर घरगुती देखावा अर्चित अभिजित जोशी यांनी सादर केला आहे। नेहमी वेगवेगळे देखावे त्यांनी सादर करून अनेक पारितोषिके पटकावली आहेत। बाप्पा सर्वांचं भलं कर, फक्त सुरुवात शेतकऱ्यांपासून कर, कारण शेतकरी सुखी तर सर्व सुखी। दरवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात फडकणारे लोक ऊस वाहून नेणाऱ्या गाड्या आपण बघतो। त्यासोबतच बैलगाडीवर त्यांचे संपूर्ण कुटुंब तर बसलेले असते, नाहीतर काही गोष्टी लादलेल्या तरी असतात। बैलाच्या ताकदीच्या दुप्पट तिप्पट वजनाचा खचाखच भरलेला ऊस बैलगाडीतून वाहून नेणारा बैल पाहिल्यावर मन सुन्न होतं। शेतकऱ्याच्या घरी राजासारखा जगणारा बैल ऊस वाहून नेताना एखाद्या वस्तूप्रमाणे त्याचा वापर करून घेतला जातो। मुक्या प्राण्यांनाही जीव आहे याचा विसर पडतो की काय असं वाटते। मुक्या प्राण्यांना मुलासारखा जपणारा एकच राजा म्हणजे आपला शेतकरी राजा। शेतकरी हा बैलाला बेंदूर पोळा या सणा दिवशी पूजा करतो आणि वर्षभर मुलासारखा जपतो। मुक्या प्राण्यांकडून कोणतेही काम करून घेताना त्याचाही जीव आहे, त्यांनाही भावना आहेत याचा प्रत्येकाने विचार करणे ही आज काळाची गरज आहे। या देखाव्यात शेतकरी मशागत करत ऊस लागवडीपासून गुळ काढेपर्यंत या गोड ऊसाची कडू कहाणी दाखवण्यात आली आहे। हा घरगुती देखावा बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी करत आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी किरण काळे, नांदगाव।